आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इंदापूरमध्ये आज मेळावा आहे। त्या अगोदर हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली। आमचेच मित्रपक्ष अन्याय करतायत, आता त्याची जबाबदारी फडणवीसांनी घ्यावी असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज इंदापुरात भाजपचा कार्यकर्ता मेळावा होतोय। याच विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत। भाऊ, नेमका मेळाव्याचा उद्देश काय? आता या महायुतीमध्ये कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी म्हणून त्यांचे काय प्रश्न आहेत ते जाणून घेण्याकरता आणि येणाऱ्या पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीला सर्वांनी मिळून महायुतीचं काम करावं, हे खरं म्हणजे आजच्या ह्या बैठकीचं स्वरूप आहे। आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस या बाबतीमध्ये निश्चितपणानं भूमिका मांडतील आणि शेवटी कार्यकर्त्यांचं सर्वांचं त्या ठिकाणी समाधान होईल किंवा त्यांच्या प्रश्नाला कुठेतरी न्याय मिळेल अशा प्रकारची ती भूमिका घेतील असं मला वाटतं। आज तुमची त्यांना गरज आहे आणि कार्यकर्त्यांच्यात अशी भावनिक बदला घ्यायची वेळ आली। विजय शिवतारेंनी देखील त्याच पद्धतीचं वक्तव्य केलं होतं, पण ते बंड शमवण्यात यश आलं असं तुम्हाला असं वाटतं का? याबद्दल जे काही प्रश्न मागे घडले होते ते आता पुढे घडतीलच असं नकारात्मक भूमिका घ्यायची काही कारण नाही। आणि मला असं वाटतं की आता समीकरणं खूप बदललेली आहेत, पूर्वीसारखी समीकरणं राहिलेली नाहीत आता। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये नंबर 1 चे नेते आहेत, ते आमचे नेते आहेत। आणि मला वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर जसे इंदापूरचे प्रश्न आहेत तसे बऱ्याच मतदारसंघातले प्रश्न आहेत, पण शेवटी प्रश्न मांडणं म्हणजे काही नाराजी नाही आहे। आणि हे सगळे प्रश्न मांडल्यानंतर त्या प्रश्नावरती तोडगा काढण्याचं काम, शेवटी तोडगा तर निघाला पाहिजे। आणि तोडगा कोण काढेल? तर तोडगा देवेंद्र फडणवीस साहेबच काढतील। आणि म्हणून तो जो निर्णय घेतील इथून पुढच्या काळामध्ये तो सर्वांनी मान्य करायचा असं ठरलंय। अशी चर्चा सुरू होती की तुम्ही जे आहेत ते सुप्रिया सुळेंच्या बाजूने कुठेतरी झुकलेला आहात किंवा त्यांना मदत होऊ शकते। हे बघा, आमचं ट्रॅक रेकॉर्ड काढून बघा, आम्ही असं कुठल्या एखाद्या फोटोमध्ये कोणाकडे झुकलोय वगैरे अशा पद्धतीने इतके आम्ही राजकारणामध्ये कमकुवत कार्यकर्ते नाहीत की सुप्रियाताईंना सुद्धा 3 निवडणुकीला आम्हीच मदत केली ना, आणि 2004ला सुद्धा पवार साहेबाला आम्हीच मदत केली। मग आता सुप्रियाताईंनी जर 19ला जर ती थोडीशी त्याची जर आठवण ठेवली असती तर कदाचित हा प्रसंग आला नसता। त्यामुळे आता ठीक आहे, त्या उमेदवार आहेत, प्रत्येकाचं काम आहे प्रत्येकाला भेटणं, अजून महिनाभर प्रचार आहे, ह्याच्यामध्ये सगळेच उमेदवार सगळ्यालाच भेटणार आहेत, लोकशाही आहे। देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात आणि काय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।